आणि त्या झाडात कचरा पेटवून आम्ही आता आग लावत आहे तिथे. म्हणजे पूर्ण आजूबाजूचा परिसरातला सगळा कचरा स्वच्छ होऊन वाळलेल्या फांद्या पूर्ण जात आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कचऱ्याची होळी इथे आम्ही पेटवत आहे कचरा जमा करून. एरियातल्या दोघी तिघी मैत्रिणी मिळून आम्ही हे करत आहे काम. मोठं वाढव्य बाभुळाचं झाड इथे वाढलेलं आहे. खूप मोठं आहे झाड, ते ओलं आहे त्यामुळे ते ओलं आहे तर पूर्ण पेटणार नाही सध्या, पण जेवढं होईल तेवढं ते आम्ही 2-4 वेळ करावं लागेल तेव्हा कुठं ते पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे आम्ही विस्तव तिथे करत आहे. वाळलेले सगळे काटे वगैरे जे आहेत ते जळत आहेत तिथे. अशा प्रकारे कचऱ्याचे हळू 2 ठिकाणी काही ओला आहे त्यामुळे काही जळत नाही आहे, काही जळत आहे. पण ते झाडसुद्धा बाहेरच रोडवर आलेलं होतं आणि त्यामुळे आम्ही ते साफ करू. 2-3 दिवस लागतील आम्हाला ते करायसाठी. 2-3 दिवस करू आम्ही तो कचरा सगळा साफ. कचऱ्याची होळी अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा ग्राम स्वच्छता अभियान राबवा. आपापला परिसर स्वच्छ ठेवा. घर अंगण आपापला परिसर सगळा स्वच्छ ठेवा. तसेच वृक्षारोपण करा, झाडे लावा, जगवा. फक्त असे काटेरी वगैरे जे झाडं असले ते त्रास होत असेल तर ते हे करा, काढून टाका. ते कचरा वाळलेलं हे करून जे कामाचे नाही त्यामुळे. अशा प्रकारे आपण ग्राम स्वच्छता अभियान आपापल्या एरियातून सुद्धा राबवू शकता. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवून. कचऱ्याची होळी इथे झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच. हा कचरा बघता तुम्ही बघू शकता, एवढा कचरा आहे. 2-3 दिवस पूर्ण लागेल. 2-3 दिवसात साफ करून टाकू आपण पूर्ण मिळून. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही सगळ्या मिळून जेवढं शक्य होईल तेव्हा. काही काही पेटत आहे आता, ते काही काही पुष्कळ पेटत आहे. बराच कचरा इथला जळलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही आपापल्या एरियात करा स्वच्छता. सगळे परिसराची स्वच्छता करा. वाळलेला काडी कचरा असेल तर ते पेटवून द्या. आणि पावसाळा येत आहे आता प्रत्येकाने एक झाड अवश्य लावा. वृक्षारोपण करा, झाडं लावा, झाडे जगवा. थँक्यू व्हेरी मच.